सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं। परंतु माता लक्ष्मी बऱ्याच घरांमध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे की नाही, किंवा आपल्या घरात जर का माता लक्ष्मी स्थिर करायची असेल, पैशांची आवक वाढवायची असेल, भरपूर पैसा तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा पाहिजे, कारण आजच्या काळात पैशाशिवाय बऱ्याचशा गोष्टी अडलेल्या असतात। अगदी असं म्हटलं तरी चालेल की प्रत्येक गोष्ट पैशानेच होते। आजच्या काळाची गरज आहे तो म्हणजे पैसा। अगदी घरात खाण्यापासून ते आजारापासून त्या प्रत्येक गोष्टी पैशानेच बनत असतात। त्यामुळे प्रत्येकाला पैसा हा खूप प्रिय आहे। आता घरात जर का लक्ष्मी येण्याचे मार्ग, अगदी आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी येण्याचे मार्ग मंद झाले आहेत। म्हणजे काय, पैसा सगळीकडून येतो परंतु खूप कमी येतो, तो पैसा पुरवठीस जात नाही। सुरुवातीला जेवढा पैसा येतो तो अगदी महिन्याच्या अंतिम तारखेला पैसे संपलेले असतात आणि ते पैसे आपल्याला इतरांकडून उसणे घेण्याची वेळ येते। असं जर का तुमच्या बरोबर होत असेल, किंवा तुम्ही असं ठरवलेलं असेल की ह्या महिन्यात आपली एवढी सेव्हिंग असायला हवी, परंतु ती सेव्हिंग होत नसते, काही ना काहीतरी कारणास्तव हे पैसे आपले खर्च झाले जातात आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा दुसऱ्या महिन्यात तेवढीच तडजोड करावी लागते। तडजोड तर करावीच लागते, परंतु काही ज्या इच्छा असतात त्या अगदी मनाविरुद्ध आपल्याला जाऊन इच्छा पूर्ण होत नाही। त्यामुळे आपण अगदी टेन्शन मध्ये येतो की ह्या सर्व गोष्टी माझ्याच बरोबर घडतात का। घरात आजार असतात, काही कटकटी असतात, पैशांमुळे घरात भांडणं सुद्धा होत असतात, घरात खाणं पिणं व्यवस्थित नसतं, किंवा काही वस्तू घ्यायच्या असतील तरीही पैसा नसतो। या सर्व गोष्टी आज तुमच्या सर्व गोष्टींपासून सुटकारा होणार आहे, कारण आजचा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा आहे। आपल्याला माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचं पूजन करण्याचा महिना आहे। माता लक्ष्मीला प्रत्येक महिला आवर्जून आपल्या घरात बोलवते, स्थिर होण्यासाठी प्रार्थना करते। त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा खूप माता लक्ष्मीला प्रिय करून घेण्याचा, म्हणजे स्थिर करून घेण्याचा महिना आहे। त्यामुळे उद्याचा आहे शुक्रवार, बघा आजचा मार्गशीर्ष महिन्याचा आज पहिला गुरुवार आहे आणि उद्याचा शुक्रवार आहे। आता शुक्रवार पासून 21 दिवस आपल्याला असा एक उपाय करायचा आहे, अशी एक रेमेडी करायची आहे, ज्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायमच स्थिर राहील। आता 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे शुक्रवार पासून। तुम्ही जर का मासिक धर्म वगैरे असेल, किंवा तुम्हाला सुतक विटा जे असेल तर ते संपल्यानंतर सुरुवात करा, किंवा महिन्याच्या कुठल्याही शुक्रवारी सुरुवात करू शकता। आणि मध्येच जर मासिक धर्म आला तर त्यासाठी सुद्धा काय करायचं, अगदी व्यवस्थितपणे ऐका। आता आपल्या घरात जर का गंगाजल असेल तर गंगाजल घ्या, नसेल तर गंगाजल बाहेरून विकत आणा, परंतु गंगाजल हे लागणारच आहे। त्याचबरोबर एक कमळगट्ट्याचा मणी, ज्याला आपण कमळगट्टा म्हणतो, कमळाचा जो बी असतो त्याला कमळगट्टा म्हणतो, तो कमळगट्ट्याचा एक मणी लागणार आहे आणि थोडस गंगाजल लागणार आहे। काय करायचं तर एका भांड्यात थोडस गंगाजल भरायचं आणि त्यात हा कमळगट्टा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं तर रोज आपल्याला त्या कमळगट्ट्याच्या आणि त्या पात्राच्या समोर, जे कमळगट्टा आणि गंगाजल तुम्ही ठेवलेत त्या पात्राच्या समोर, हे देवघरातच ठेवलं तरीही चालेल, समोर बसायचं आणि रोज लक्ष्मी मंत्राचा एक माळेचा जप करायचा। त्यानंतर, किंवा तुम्हाला लक्ष्मी मंत्र येत नसेल तर लक्ष्मीचा बीज मंत्र असेल तर बीज मंत्र तुम्ही, श्रीम हा बीज मंत्र आहे, ह्या बीज मंत्राचा तुम्हाला एक माळेवर जप करायचा, एक माळेचा जप करायचा 108 वेळा। असं तुम्हाला 21 दिवस न चुकता रोज करायचंय। आता जर का मध्येच मासिक धर्म आलं तर काय करायचं, तितके दिवस तुम्ही मनातल्या मनात, म्हणजे 5 दिवस आपण पाळतो, 4 दिवस पाळत असेल कोणी 7 दिवस पाळतं, तर तितके दिवस तुम्ही न चुकता मनातल्या मनात त्यावेळेला, ज्या वेळेला तुम्ही रोज ही पूजा करणार आहात त्यावेळेलाच श्री किंवा जो तुम्ही मंत्र म्हणता त्या मंत्राचं तुम्हाला मनातल्या मनात जप करायचंय। आता 21 दिवस झाले की हा जो कमळगट्ट्याचा मणी आहे हा एका लाल कपड्यावर हळदीने स्वास्तिक बनवायचा आहे, आणि थोडस सुकलं की त्यानंतर हा जो कमळगट्ट्याचा मणी आहे हा व्यवस्थित त्या लाल कपड्यात बांधून घ्यायचा। त्याची पोटली, अगदी छोटीशी पोटली तयार होते, ती पोटली तयार करायची आणि ही जी पोटली आहे ही आपण जिथे आपले पैसे ठेवतो, किंवा तुम्ही उद्योग व्यापार करत असाल तिथे कुठे गल्ला असेल तिथे ठेवला तरीही चालेल।
तितके दिवस बरोबर 21 दिवस ही तुम्हाला पूजा करायची आहे आणि 21 दिवसाने नंतर तुम्हाला हा जो मणी आहे याची व्यवस्थितपणे पोटली तयार करायची आणि आपल्या तिजोरीत किंवा जिथे गल्ला असेल पैशांचा तुमच्या बिझनेस व्यापाराचा तिथे ठेवली तरीही चालेल. अगदी बरोबर तेवढ्याच दिवसात तुम्हाला माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर झाली असेल किंवा बाहेरून येणारे जे पैसे आहेत त्याची आवक वाढलेली असेल किंवा तुम्हाला नवीन पैसे कमावण्याची संधी किंवा मार्ग नवीन सापडलेले असतील. परंतु हे सर्व उपाय करत असताना कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असताना ह्या कर्म आणि कष्ट आपल्याला कधीही चुकले नाही किंवा चुकणारही नाही, परंतु कष्टाला नशिबाची साथ हवी असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आजचा विषय तुम्हाला नक्कीच कळला असेल. उपाय शुक्रवार पासून चालू करा. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आहे. त्यामुळे शुक्रवार पासून 21 दिवस लगातार ओळीने हा उपाय करा, ही सेवा करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.